नमस्कार. राज्यातील शेतकऱ्यांना ताज्या शेतविषयक महत्त्वाच्या बातम्या आपण बघूया. 11 जहाल नक्षल्यांनी शस्त्र ठेवले अन संविधान हाती घेतले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, संविधान हाच प्रगतीचा मार्ग. पालकमंत्री पदाचा तिढा सुटेना. दिल्लीत निर्णय होणार. ठाणे, रायगड, नाशिकसह 11 जिल्ह्यांच्या नियुक्त्या रखडल्या. एकनाथ शिंदे, अजित पवार झाले नाराज. खाद्यतेल 30% भडकले. 60% पाम तेलाचा खप. आवक 10% घटली. घाऊक बाजारातील दर. पीक विमा योजनांना 1 वर्षाची मुदतवाढ. केंद्रीय मंत्रिमंडळाचा दिल्लीतून निर्णय. मोदींच्या निर्णयाने शेतकरी आनंदित. ऊस दराबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला इशारा. ऊसाला 3,700 रुपयाचा दर पाहिजे. DAPचे दर वाढणार नाहीत. सरकारने अनुदान वाढवले. बॅग 1,350 रुपयांनाच मिळणार. त्यामुळे शेतकरी आनंदित. देशातील सर्वात मोठ्या मंदसौर लसूण मार्केटमध्ये पावसाचा धुमाकूळ. भिजलेला लसूण घेण्यास व्यापाऱ्यांचा नकार. शेतकरी नाराज. विमा घोटाळ्यांची साखळी थांबणार. 2,500 गावे होणार ब्लॉक. बनावट उताऱ्यांच्या आधारे विमा प्रस्ताव. घोटाळ्यामध्ये CSEचा सहभाग. कोल्हापुरी घरांना लागली घरघर. जिल्ह्यातील गूळ उद्योग बंद होण्याच्या मार्गावर. नव्या वर्षातही शेतकऱ्यांना दूध अनुदानाची प्रतीक्षा. सातारा जिल्ह्यातील 39,184 शेतकऱ्यांचे अनुदान अजूनसुद्धा थकलेले. तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या झटपट कृषीविषयक बातम्या. धन्यवाद. जय जवान, जय किसान.